हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज अंगारकी चतुर्थी, त्यानिमित्त आपण झटपट असे मिल्क पावडरचे मोदक करणार आहोत माव्याचे। त्यासाठी आपण 1 कप या मेजरमेंटने मिल्क पावडर घेतली आहे। 1 वाटीभर दूध घेतलं आहे। मिल्क पावडर गोड असल्यामुळे आपण त्यात साखर ॲड नाही करणार आहोत। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यामध्ये जाडपुडाची स्टीलची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालायचं, म्हणजे आपलं दूध खाली लागणार नाही। पाणी थोडं उकळू द्यायचं आहे आणि आपण त्यात दूध घालणार आहोत। दूध पण उकळू द्यायचं आहे। हलवत राहायचं आहे दूध। हे माव्याचे मोदक आपण घरच्या घरी पटकन मिल्क पावडरच्या सहाय्याने करू शकतो। त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहे, साजूक तूप। पटकन नैवेद्य सर्व्हिसवाल्या वगैरे असतं, त्यांना पटकन उकडीचे मोदक जमत नाही, त्यामुळे आपण पटकन 15 मिनिटात होतात हे मोदक। आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंदही मिळतो, आपण बाप्पाला मोदक केले म्हणून। हे असं हलवून घ्यायचं आहे। तळणीचे मोदक, उकडीचे आंबा मोदक मी माझ्या यूट्यूबवर टाकलेले आहे। तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही करू शकता। उकडीचे आंबा मोदक पण केलेले आहे मी। आता झटपट असे अंगारकी चतुर्थी निमित्त आपण माव्याचे मोदक करूया। आता आपण गॅस कमी करू आणि हे बाजूची ही जी साय लागते ना, ती आपण अशी खरडून घेऊ, जेणेकरून आपल्याला। आणि गॅस आता कमी करूया, कारण आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडर घालताना हळूहळू घालायचे, त्याच्या गाठी नाही व्हायला पाहिजे। थोडी थोडी घालायची आपल्याला। आता गॅस मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे करायचं आहे, नाही तर मग आपला हा मावा खाली लागू शकतो। तुमची मिल्क पावडर गोड नसेल तर तुम्ही साखर घाला, परंतु पिठी साखर घाला। आणि पिठी साखर कुठल्या स्टेजला घालायची मी तुम्हाला नक्की सांगेल, म्हणून रेसिपी स्किप न करता बघा। माझी मिल्क पावडर गोड आहे, त्यामुळे मी साखर ॲड नाही करणार आहे। हे आपण सगळं असं बारीक करून घेऊया, म्हणजे एकत्र करून घेऊया। आपल्या लगेच असा हा मावा तयार होतो। मावा तयार झाला की नाही आपण चेक कसा झाला की नाही आपण कसा ओळखायचा ते पण मी सांगणार आहे। थोडासा मिश्रण कढई सोडायला लागले की आपण समजायचा मावा झालेला आहे।
या ठिकाणी थोडंसं किंचित आपण तूप घालूया म्हणजे लागू नये म्हणून. या ठिकाणी आपला मावा होत आलेला आहे. मावा ओळखण्यासाठी एक छोटी गोळी घेऊया. अशी गोल झाली म्हणजे हे बघा आपल्याला हाताला पण चिटकत नाही आहे ती, म्हणजे आपला मावा झालेला आहे आणि हे कढईतलं मिश्रण पण सोडतंय. आता या स्टेजला आपण कढई उतरून घेऊया. आता मावा कडक होईल आणि मावा एका ताटलीत गार करायला ठेवूया. आपला आता हा मावा छान गार झालेला आहे. हे बघा या ठिकाणी आपण जर तुम्हाला साखर टाकायची असेल तर मग पिठी साखर तुम्ही टाकू शकता, पण गरम याच्यात कधीही मावा गार झाल्याशिवाय पिठी साखर टाकायची नाही, नाही तर ते पाक तयार होतो आणि आपले मावा मोदक चांगले लागत नाही, कडक होतात, मऊ आणि छान होत नाही. इथे आपण वेलची पावडर टाकलेली आहे आणि आता हे छान एकत्र करून आपण मोदक करूया. आपण मोदक साच्याला तूप लावून घेणार आहोत. हे बघा आपण चांगला असा मावा एकत्र करून छान मळून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपण साच्याला साजूक तूप लावलं आहे. एक केशरची काडी घ्यायची इथे आणि याला अशी लावून घ्यायची आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही लावली तर चालेल, नाही लावलं तरी चालेल. आणि इकडे मी पिस्त्याचं किस लावलेला आहे, पिस्ता लावलेला आहे आणि केशरचे काडी. आता या ठिकाणी आपण असे गोळे करून घेणार आहोत आणि ते असं ठेवून घेऊ. छान असे प्रेस करून घ्यायचे आपल्याला आणि इकडनं पण असं छान दाबून घ्यायचं बॅक साईडने. एक्स्ट्रा असेल तर काढून टाकायचं. हे बघा सुंदर असा आपला माव्याचा मोदक रेडी आहे. केशर आणि पिस्ता लावलेला आहे बघा. असे आपण माव्याचे झटपट मोदक करून घेऊया गणपती बाप्पासाठी.